नमस्कार मंडळी, मी मयुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन टिक्का। हे इतकं टेस्टी आणि इतकं ज्यूसी चिकन बनतं ना की मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की नक्की ट्राय करून बघा। हे तुमचंही फेवरेट होऊन जाईल माझ्यासारखंच। माझं खूप फेवरेट आहे, मला हे खूप आवडतं। तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। तुम्ही जसं याचा टेक्स्चर बघा, आहा, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण इथे ग्रीन ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। सुरुवातीला इथे मी 4 ते 5 पाकळ्या एवढं लसूण घेतलेलं आहे। त्यानंतर घेऊया आलं। इथे मी आलं सोलून असं बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर घेऊया हिरव्या मिरच्या। इथे मी 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 कमी तिखटची एवढी। त्याच्यानंतर घेऊया कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि पुदिना घ्यायचा आहे। साधारणतः 10 ते 15 पानं एवढी पुदिना आहे। त्याच्यानंतर काळी मिरी घेणार आहोत, ही सुद्धा तिखट असते त्यामुळे मिरच्या मी 2च घेतलेल्या आहेत। आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण चांगलं वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण भांडं मोठं आणि वाटण छोटं असल्या कारणामुळे आपलं हे थोडंसं असं जाडसर राहू शकतं, पण पाणी घालायचं नाही आहे बारीक वाटण्यासाठी। पण जितकं बारीक होईल करता येईल तितकं बारीक करायचं आहे, जाडसर जास्त ठेवायचं नाही आहे। पण पाणी घालून हे वाटण वाटायचं नाही आहे, पाणी आपल्याला अवॉइडच करायचं आहे या ग्रेव्हीसाठी। त्याच्यानंतर एक भांडं घेते आहे मी, त्यामध्ये हा सगळा मसाला आपण काढून घेऊया। हा मसाला काढून घेताना सुद्धा आपण यामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर आपली सवयच असते की भांडं ते धुवून घेतल्याशिवाय आपल्याला राहत नाही। तर ते तसं सुद्धा पाणी आपल्याला नको आहे, एकदम थोडंसं म्हणजे 2 चम्मच एवढं जरी घेतलं ना तरीही बस आहे, पण जास्त पाणी आपल्याला अवॉइड करायचं आहे। हे अगदी अशा प्रकारे भांडं ते थोडासा मसाला वेस्ट गेला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर मी इथे घेते हंकड, म्हणजे दह्यामधलं जे पाणी असतं ना ते पूर्ण काढून घ्यायचं आहे। परत आपल्याला इथे पाणी नको आहे म्हणून आपण हे दही घेतो आहे। पाणी यासाठी नको आहे कारण आपण जेव्हा आपल्याला ती ग्रेव्ही बनवायची नाही, आपण जेव्हा हे तव्यामध्ये फ्राय करू ना तेव्हा आपल्याला ती पाणी सुटलं नाही पाहिजे अजून जास्त। त्याच्यानंतर मी इथे 1 चम्मच चिकन मसाला आणि 1 चम्मच हे घेते गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं हे इथे मी चिकन घेतलेलं आहे। हे चिकन आपण यामध्ये ॲड करूया आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। चांगलं अगदी वर खाली ढवळून इकडचं तिकडचं करून चांगल्या प्रकारे आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे, मॅरिनेट चांगलं करायचं आहे। म्हणजे प्रत्येक पीसला प्रत्येक काण्याकोपऱ्यात तो मसाला गेला पाहिजे अशा प्रकारे। आता मॅरिनेशनसाठी आपल्याला कमीत कमी 2 तासासाठी तरी ठेवायचं आहे। तुम्ही जास्त ठेवाल तितकंच तुमचं चिकन आहे ना ज्यूसी बनतं, त्यामुळे जितकं जास्त तुम्ही ठेवू शकता मॅरिनेशनसाठी तेवढं ठेवायचं आहे। आता मी इथे चांगलं झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे मॅरिनेशनसाठी। मी सुद्धा 2 तासच ठेवलं होतं, माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून। त्याच्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे। तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल, तेलच घ्यायचं आहे एनिवेज। त्याच्यानंतर 2 तासानंतर आपलं चिकन आपल्याला भेटतं आहे अशा प्रकारे आणि आपण आता मस्तपैकी या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। फ्राय म्हणजे शॅलो फ्राय करणार आहोत। सगळे पीसेस म्हणजे जेवढं काही माझ्या वाडग्यात होते ते सगळे पीसेस या तव्यामध्ये राहणार आहेत। तर आपण हे चांगलं फ्राय करून घ्यायचे। भांड्यामध्ये राहिलेला सगळा मसालासुद्धा असा वर लावून घेऊया। आता हे चिकन शिजवण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे, पण झाकण पूर्णपणे झाकायचं नाही आहे, ते थोडंसं असं ओपन ठेवायचं आहे। कारण एवढंच की पूर्ण झाकलं तर त्याला भरपूर पाणी सुटतं आणि ते आपल्याला नको आहे। तर इथे साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर मी झाकण काढते आहे आणि आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी। परतून सगळे पीसेस आपण हळूहळू परतून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण झाकण तशाच प्रकारे लावून ठेवणार आहोत, म्हणजे थोडंसं ओपन असंच। त्याच्यानंतर पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटानंतर मी एका बाजूने शिजवून घेतलेले आहेत। चिकन अशा प्रकारे लवकर शिजतं कंपेअर टू आपण जे बॉईल करतो ना तसं। तर हे आता इकडे चिकन आपलं 15 मिनिटात कमीत कमी तयार झालेलं आहे। तर बघू शकता इतकं टेम्पटिंग दिसतं आहे ना आणि परफेक्ट झालेलं आहे। टेस्टची तर विषयच नाही, पण जर चिकन ट्राय करून बघा, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। तर वरून याच्या मस्तपैकी मेल्टेड बटर टाकायचं आहे, लिंबू पिळायचं आहे, आहा हा कायच सांगू तुम्हाला। ठीक आहे,
फक्त तुम्ही याचं टेक्स्चर बघा, ज्युसीनेस बघा किती झालं आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला मॅरिनेशन चांगलं करायचं आहे. खरंच खूप भन्नाट रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओंसाठी सबस्क्राईबसुद्धा करा.